तुम्ही म्हणशीला की या एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुला रोपं कशी ओळखतात, तर ते तुळशीच्या पानाची थोडी ह्याच्यात काढले सकाळपासून, कारण मला मम्मीसारखं काय जमणार नाही हो. तिने काढा गरम करून ठेवला आहे, तो काढा दे पितो. आज गणपतीची आहे अॅनिव्हर्सरी. काय रे वास्तुशांती आहे आणि गणपती पाणी न्यायला आकवाज आता बंद आहे काय बघ, आधी लाव बरोबर मधोमध लाव, टाक की 5 रुपये. अडकलं तर अडकलं, गेलं गेलं, पडलेत पैसे. पाणी येते का बघूया. आता आले पाणी आले, नव्हतं म्हणाल नाही. तुम्हाला सांगतो आज मला वाटते पाऊस थांबला आहे आणि ऊन पडले, कडक गरम व्हायला लागले. आणि आज यांनी चांगला, आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला, आणि त्यांनी आज पूजा ठेवल्या. श्रावण अरे सॉरी हा श्रावण महिना, मार्गशीर्ष नाही श्रावण महिना, त्यामुळं माझ्या लक्षात आलं नाही. मार्गशीर्ष गुरुवार आणि श्रावण सोमवार असं पाठ झाले ते मला, त्यामुळे चुकून म्हटले. झोपणार आहेस कारबोटीला जायला पाहिजे आणि ते फुलं पाहिजे त्यातून झेंडूची. मग आता मीच बाहेर आहे म्हटलं मला जायला पाहिजे. पाहुण्यालाच घेऊन जातो आता. याला म्हणते भूक लागली नाश्ता करता, त्यांनाही नाश्ता भूक लागली तू दिली चल की. मग आता घसर तिला काय करत आहे सांग. प्रत्येक वेळेस तुम्हाला रस्ता दाखवत असतोय, पण ह्या रस्त्याला 100 वर्षानंतर आणि हा कोणी व्हिडिओ बघितला तर 100 वर्षापूर्वी रस्ता असा असेल किंवा इथे बिल्डिंग असतील साईडला, माहीत नाही. फुलं न्यायला आलोय माध्यमातून तशा व्यवस्था द्या, पण हे विभागाला जमणार नाही. फुलं कशी किलो? 1 किलो कसं आहे? 100ची द्या. भाज्या खरं तर आमच्या तोंडात शोभत नाही. का दिसायला मग पॅटीस आणि वडा पण सांगतो. हे नको खा की, नंतर वेळान जेव. मस्त पैकी आपण प्रॅक्टिस करा. आपण कधी इथं खाल्लंच चांगला आहे काय? आलता तकडे का ना बोल तू. तुम्हाला सांगतो मी जास्त करून बाहेरचं साखर किंवा हे असलं प्रकार बाहेर जास्त खायला बघत नाही. कधीतरीच गरज पडली तर मी बाहेर खाते. तर ह्याच्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. आमच्या घरात सगळं हेल्दी खायला जरा मम्मी देते मला. तुम्हाला आता दाखवतो माझ्या हातात काय आहे. हे आहेत बदाम आणि हे डबा फुल भरलेला. आता मी निम्मा बसून सकला आहे आणि तुम्हाला दाखवतो. ह्यात चिक्की उडदाणे आहे, ही चिक्की आहे. इवन राजगिरा लाडू, गुळाचं बेसनचं लाडू किंवा खोबऱ्याच्या वड्या, म्हणजे असं भरपूर खायला असते. आणि आमच्या घरात डेली हेल्दी खायला मला जास्त परवडते, कारण मी जास्त ते खाते आणि मी बाहेर शक्यतो खायला बघत नाही. इमर्जन्सीच म्हणजे बाबा आता गरजच नाही आहे शरीराला, म्हणजे गरज पडलीच, भूक लागल्याच त्याच वेळी मी खाते. आणि ह्याच्यामुळे काय होतं तुम्हाला सांगतो, एक तर मला बाहेर खायची काही इच्छा होत नाही आणि लई दिवसांनी 2-2, 3-3 महिन्यानंतर असं वाटतं की हा काय ते स्पायसी खाव्या. बाकी मी माझ्या आवडीची वस्तू जर मला वाटलं आवडेल काय तर खायचं तर मी खातोय. मला भजनच नाही यायला वेळ झाला आणि झोपलो. आणि आज सकाळी उठायला पण वेळ झाला. आता वाजल्यात बरोबर किती माहिती आहे का, 8 वाजल्यात आणि मी उठलो 8 वाजता. आणि म्हटलं काल माझं काम राहिलेलं थोडं, की आता ते रान काढायला लागलं ना तुळशींच्या इथलं. मग ते म्हटलं आता सुरू करूया. मग त्याच्या आधी आपल्याला मॉर्निंगचं रुटीन असते. 1 कप मस्तपैकी काढा आणि जरासं कोमट पाणी ते आधी पिते मी सोडा, ते पहिला घेतो आणि मग तिकडे लागतं. कारण मी एकदा तिथं काल बसलो एकसारखं, कमीत कमी 2 तास मी ते रान काढत होतो. तरीसुद्धा ते अजून हाय शिल्लक. आता ते पूर्ण काढतो. तुळशी रोपं तर एवढी भयानक उगली आहेत, भयानक म्हणजे भयानक. ओ हो, हे रान काढायचं बसलो मोबाईल घेऊन 2 मिनिटं जा की आता पाकळी काढत. एवढं तुळशी एवढं उगलं की नाही, हे जरासं रान राहिले एवढंच काढायचं. मला वाटलं तुळशीचं निघलं काय चुकून. मी आता अजून वर्षाच आहे, मी नाही आंघोळी केल्या ना काही, फक्त 1 वाटी काढे पिला आणि पाणी पिले. आणि आता तुम्ही म्हणशीला की या एवढ्या सगळ्या ह्याच्यात तुला रोपं कशी ओळखतात,
तर ते तुळशीच्या पानाची थोडीशी अशी चॉकलेटी रोपं असतात, त्यामुळे ते लगेच ओळख झालेच माझं जवळपास. मला आता ह्या साईडची भिंतीचं काढायचं होतं मला, पण आता ह्या भिंतीचे बघतो निम्म्यापर्यंत जातो. हे पेंडे कापा लागला आहे, याला सांगितलं कापून नाही म्हणून. काप मग या साईड, नाहीतर मी सरळ शिपणार. आता मध्येच एक आयडेंटिटी फोटो आलेला, मग आयडेंटिटी फोटो पहिला काढला आणि मग ते रान पण झाले माझे काढून. आता वाजले 9:30 आणि तर लवकर जेवल्याला बरं आहे असं मला वाटतंय. करताना जेवतो तुझं. भाकरी सांडगा. मी आता साफसफाई करायला तो तर हे पेंडे कापायला लागला, मला थोडी मदत झाली ना, ते सगळी पेंडी इथली कापल्या, नाहीतर मला एवढं सगळं काढायला लागलं असतं जवळपास. आता पूर्ण नाव घे म्हणजे ते बरोबर. होय ते पण काप की मग पुढचं. म्हणतात की दररोज पेरू खायला पाहिजे, दररोज काही मिळत नाही, पण जरा आज चांगला गावला. खाणार काय पेरू, खाणार काय? अहो तुम्हाला म्हणायला नाही, तुम्हाला पाठवतो बघा व्हिडिओ, मग मला सांगा सफरचंद चांगला आहे काय पेरू चांगला आहे. अजून म्हणजे आंघोळ करायला नाही, वाजल्यात बरोबर 11 11:30 आणि पूर्ण रान काढत होतो. रान पण काढून झाले माझं. आता म्हटलं आता पेरू घेऊन या. पेरू तर गावल्यात, भरपूर गावल्यात पेरू, आणि आता वातावरण उन्हाचं झालं नाही, त्याच्यामुळे लगेच म्हणजे असं पिकायला येतात. मग आता म्हटलं पेरू काय चीज असते हे माहिती आहे, कारण सफरचंद आणि पेरूचं कंपॅरिझन केलं तर पेरू जिंकतोय. त्यामुळं पेरू हा विदाऊट केमिकल आणि फ्री असते, त्यामुळे पेरू चांगला असते आपल्या शरीराला, आणि रोगप्रतिकार शक्ती जादा असते त्यात. अरे काय बोललो का चुकीचं, रोगप्रतिकार शक्ती जादा असते त्याच्यात, आणि खायला पाहिजे आपण. याच दरवाज्यातनं कायम तुम्हाला असं व्हिडिओ दाखवतोय करून की आता ऊन किती पडलं आहे बघा. मी पावसाळ्यात पाऊस दाखवला, उन्हाळ्यात ऊन दाखवला. ॲक्च्युली उन्हाळा नाही आहे हा, पावसाळ्यात चालू आहे, आणि आज कडक ऊन पडले, एवढं खतरनाक ऊन पडले, कडक भयानक म्हणजे भयानक गरम व्हायला लागले, एवढं ऊन पडले. हे आता तुम्ही बघायला जे गारगोडी भागात आहे त्यांना माहितीच आहे, गारगोडी रोड आहे आणि वातावरण खतरनाक. भांडी भरपूर आहे, पणसवाडीच आहे. म्हणजे आता परवा कोणते टेलरिंग आहे बघा. नेण्यावर लय विषय झाला बघापासून. काय 17 लिटरची घागर आहे, आणि आण लवकर घागर. वरती धरायला लागणार तुला, ते तसंच राहू दे. काय जेव्हा ही भरत येणार त्यावेळी ती वरती धर. काय काय होतं ही 17 लिटरच आहे सोड. ते इथे लिहिलेलं आहे म्हणून म्हटलं 17 लिटर. बघ तू धर. या आणि घागर आणल्या शक्यानं, एवढा वेळ लागणार त्याला. जेवढा घेतोय तेवढा लागणारच की वेळ त्याला. तेवढं वरती धरायला लागणार तुला. ठेवायचं त्याच्यावर.